सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। गेली आठवडा झालं सततधार पावसाची सुरूच आहे। त्यामुळं आपण पाहू शकता आता सध्या आपण हरिपूर येथील सांगली आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या कोतळी पुलावर आहोत। या ठिकाणी वारणा आणि कृष्णा नदीचा संगम झालेला आहे। या संगमावर या ठिकाणी कोतळी पूल आहे आणि या पुलावरती आपण आता सध्या उभा आहोत। आपण पाहू शकता हे कृष्णा आणि वारणा नदीचं संगम असलेलं एक अकराळ विकराळ असं पाण्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाणी पातळी वाढत आहे। वारणेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिलेला आहे। त्याचबरोबर सांगलीमध्येही कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 29.3 फुटावर पोहोचली आहे। इशारा पातळी 40 असली तरी प्रशासनाकडून योग्य ते खबरदारी घेण्यात येत आहे आणि नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर असाच पाऊस सातत्याने सुरू राहिला आणि कोयना धरण आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग होत राहिला तर महापुरासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामन विकी सोबत मी शंकर देवकुळे, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।